हळद लागवड करून 3 महिने पूर्ण झाले आहेत। लागवडीपासून 20 दिवसात 100% हळदीची उगवणशक्ती पूर्ण होत असते। त्यामुळे 70 दिवसाचा कालावधी झाला आहे पूर्ण हळद निघून। हळदीमध्ये विद्राव्य खताचा वापर करताना 70 दिवसाच्या पुढे वापर करावा, जेणेकरून त्याचा हळदीला खूप चांगल्या प्रकारे फायदा मिळतो। 70 दिवसाच्या पुढे हळदीमध्ये 1261 या विद्राव्य खताचा वापर करावा। सध्या भरपूर प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे कुठल्या प्रकारची ड्रिचिंग करायला वेळ मिळाला नाही आहे। आता एक 1261 आणि अमोनियम ॲसिड याची एक ड्रिचिंग करणार आहोत। 3 महिने पूर्ण झाले आहेत हळदीला लागवड करून। सर्व समान हळदीचा प्लॉट दिसत आहे, कुठे वाढ कमी किंवा जास्त नाही आहे, पूर्णपणे एकसारखी आहे। त्यामुळे सध्या परिस्थितीत जर का फवारणी करायची असेल तर टाटा रॅलीज कंपनीचे ताकद या बुरशीनाशकाचा वापर करावा। आतापर्यंत या हळदीवर फक्त एकच फवारणी झाली आहे आणि ते पण ताकद या बुरशीनाशकाची। जवळजवळ 2 महिने पूर्ण झाले आहेत फवारणी करून। त्या औषधाचा अजूनपर्यंत खूप चांगला रिझल्ट मिळाला आहे। म्हणजे हळदीसाठी बुरशीनाशक जर वापरायचे असेल तर ताकद हेच बुरशीनाशक वापरावे याची मी शिफारस करतो। ताकदमध्ये कॅप्टन आणि हेक्झाकोनाझोल हे घटक असतात। हे जर का बुरशीनाशक मिळाले नाही तर इंडोफिल कंपनीचे अवतार त्यामध्ये झिनेप आणि हेक्झाकोनाझोल हे घटक असतात। सोबत साधं कीटकनाशक इमॅमॅक्टिन याचा आपण वापर करू शकतो। ते जर का नाही मिळाले तर क्लोरोपॉरिफॉस आणि सायपरमेथ्रिन हे घटक असलेले कीटकनाशक वापरायचे। त्यासोबत EDTA स्वरूपातील झिंक आणि फेरस यांचा वापर करायचा। आपण पाहू शकतो हळदीला कुठल्याही प्रकारचा रोग नाही आहे, पूर्ण हळदीचा प्लॉट हा सारखा आहे। सध्या भरपूर प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे कंदसळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो। त्यासाठी रासायनिक बुरशीनाशकापेक्षा जर आपण जैविक बुरशीनाशकाचा इथे वापर केला त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळतात। जैविक बुरशीनाशकामध्ये ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस या 2 बुरशीनाशकाचा एकत्रित वापर करावा, कारण ओलीमध्ये त्यांचा वापर खूप चांगल्या प्रकारे होतो। धन्यवाद।